पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाला आदई परिसरात मोठा धक्का बसला असून आदई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि शेका पक्षाचे नेते विलास शेळके यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत शनिवारी जाहीर प्रवेश केला। पनवेल शहरातील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। पनवेल तालुक्यातील गावागावामध्ये भाजप जनमानसात भक्कमपणे पोहोचत असून त्या पार्श्वभूमीवर विलास शेळके यांचा प्रवेश हा महत्त्वाचा मानला जात आहे। विलास शेळके यांच्यासारखे कार्यकर्ते पक्षाची ताकद वाढवतात। कार्यकर्त्यांवर चालणारी हीच भाजपची ओळख आहे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले। त्यांनी पुढे सांगितले की भाजप ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी असून कार्यकर्तेच पक्षाचा कणा आहेत। मी सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं स्वागत करत असताना आज या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये सबका साथ सबका विकास हा सूत्र हा मंत्र हा या ठिकाणी देशभरामध्ये आहे। हा देशभरामध्ये गाजलेला मंत्र आज 2014 सालापासून 2026 सालापर्यंत म्हणजे आता आलाच 2026 नरेंद्र मोदींनी ह्या मंत्र खऱ्या अर्थानं जगून दाखवला। त्या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये तुमचा सगळ्यांचा प्रवेश होतोय, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी जशी देशभरामध्ये सगळीकडे पसरलेली आहे, राज्यात आता प्रत्येक जिल्ह्यात सगळीकडे आहे, त्याच बरोबरीने आपण बघतोय पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा आता गावागावामध्ये भारतीय जनता पार्टी जनमानसापर्यंत पोहोचलेली आहे। आज विलास शेळके यांच्यासारखा एक सहकारी आज भारतीय जनता पार्टीला मिळतोय। मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबर सगळ्या त्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावरती आधारित असलेली पार्टी आहे आणि त्यामुळे हा कार्यकर्ता हा पार्टीचा कणा आहे। हा कार्यकर्ता जेव्हा जनसामान्यांचे प्रश्न सोडवेल तेव्हा खऱ्या अर्थानं पार्टी लोकांपर्यंत पोहोचेल। केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगल्या चांगल्या योजना लोकांसाठी घेऊन येते। मग केंद्र सरकारच्या आता तुमचं कोरोनाचा कालावधी आला, कोरोनाचा कालावधी आला, या कोरोनाच्या कालावधीच्या वेळेला गरिबांना मदत करण्यासाठी म्हणून पिवळं रेशन कार्ड केशर रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना मोफत धान्य द्यायला सुरुवात केली। कोविड संपून गेलाय पण अजून मोफत धान्य योजना तशीच या ठिकाणी चालू ठेवली। पंतप्रधानांनी जाहीर केलं 2029 सालापर्यंत ही योजना आता चालू राहणार आहे आणि अशा कितीतरी लोकांच्या उपयोगाच्या योजना केंद्र सरकारने आणल्या। तशाच उपयोगाच्या योजना राज्य सरकारने देखील आणल्या, पण या योजना तेव्हा उपयुक्त ठरतील लोकांना जेव्हा त्या लोकांपर्यंत पोहोचतील। लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी केंद्र सरकार राज्य सरकारने जरी स्वीकारली तरी सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी त्या काही जबाबदारी पूर्ण करत नसतात। ती पूर्ण करावी लागते कार्यकर्त्यांना। म्हणून भाजपचे मंचावरचे पदाधिकारी असतील, समोरचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांची ही खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे। आज आपल्या पनवेल आणि परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्यामुळे अशा वेळेला या सर्वसामान्य लोकांपर्यंत आज उत्तर भारतीय समाज आलाय, काही सोसायट्यांची लोक आली, गावातली युवा कार्यकर्ते मंडळी आली, या सगळ्यांपर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत। मग या योजना पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्यांवरती आहे आणि म्हणून तुमच्या खांद्यावरती जी भाजपची आता जी शाल टाकले मफलर टाकलाय हा फक्त मफलर शाल नाही, ही एक जबाबदारी आहे। जबाबदारी काय आहे? मला जे मिळालंय ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। मला जी ताकद मिळाली ही ताकद आता लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आता तुम्ही भाजपचे पदाधिकारी होणार आहात, भाजपचे आज कार्यकर्ते झालात, तुम्ही प्रवेश केलात भाजपमध्ये। त्यामुळे आता तुम्हाला इथून पुढे जेव्हा लोकांच्याकडे जाल तेव्हा लोकांच्याकडे इथून पुढे तुमच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहणार आहे। पक्ष बदलला म्हणून पाहणारच आहे, पण त्याच बरोबरीनं हा भाजपचा पदाधिकारी आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, हा मोदींचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मोदी ज्या ज्या योजना आम्हाला द्यायला मागतात त्या आम्हाला का मिळत नाही आम्ही याला विचारतो। त्या आम्हाला का मिळत नाही
आम्ही यांच्या मार्फत आमचे प्रश्न सोडवू. आज भाजपचा पनवेल तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नाला साथ द्यायला विलास शेळके तुम्ही सोबत आलात, तुमचे सगळे सहकारी सोबत आले. मी तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही या जिल्ह्यात, या तालुक्यात ही वाढू नये याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या शक्ती वापरल्या जातात. आता सुद्धा आपल्यातल्या काही मंडळींना त्यांनी येऊ नये या दृष्टिकोनातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण कोंबडा झाकला म्हणजे सूर्य आरवायचा राहत नाही. आज आदईमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे आधीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी हे सगळे होतेच. आज आता या ठिकाणी आजच्या प्रवेशामुळे आणखीन एक मोठी ताकद ही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी या आदई गावामध्ये एक नंबरचा पक्ष राहणार नाही. शेतकरी कामगार पक्षाने किती दबाव आणण्याचा प्रयत्न करू दे, शेतकरी कामगार पक्षाने किती या ठिकाणी लोकांना दडपणाचा प्रयत्न करू दे, त्या सगळ्याला झुगारून देऊन तिथला कार्यकर्ता, तिथला मतदार भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहणार आहे. गेली अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाची सत्ता ही पंचायत समितीवरती राहिलेली आहे. पंचायत समितीवरती जी सत्ता आहे या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी करण्याची आवश्यकता आहे. पण तसं न करता केवळ या ठिकाणी काही नेते तालुक्याचे जे ठरवतील त्याच दिशेनं जायचं, ते म्हणतील तसंच वागायचं, ते म्हणतील उठ की उठायचं, ते म्हटले बस की बसायचं, या पद्धतीच्या या दडपशाहीला कुठं ना कुठं तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांचा शेका पक्षाचा तो सुद्धा कंटाळलेला आहे आणि त्यामुळे नागरिक तर त्याहीपेक्षा कंटाळलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायला सुरुवात केली की अहो आता किती काळ या पक्षाच्या पाठीराल, ज्या नेत्याचा फोटो बॅनरवरती लावतात तो नेता गेली 4 वर्ष इथंच तळोजाच्या जेलमध्ये, 4 वर्ष लोकांचे 550 कोटी रुपये खाल्ले म्हणून तो नेता जेलमध्ये आहे आणि तरी सुद्धा त्याच नेत्याचा फोटो लावता, त्याच नेत्याच्या पाठी जायचं सांगता. हे किती काळ चालणार हे आता तालुक्यातली जनता सुद्धा आज त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारायला लागलेली आहे, कार्यकर्ते विचारायला लागलेले आहेत का हे किती काळ चालणार आहे. आणि मग याला त्यांच्या नेत्यांच्याकडे आता उत्तर राहिलेलं नाही आणि म्हणून हळूहळू एक एक करत जो चांगला कार्यकर्ता आहे, जो मेहनती कार्यकर्ता आहे आणि ज्याला सर्वसामान्य लोकांच्या समस्याची जाण आहे, चाळ आहे, तो भाजपच्या दिशेनं आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आज या ठिकाणी हा जो पक्षप्रवेश होतोय, मी विलास शेळके तुमचं अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या बरोबरीनं जे सर्व सहकारी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत त्या सगळ्यांना आपण भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणाने घेऊ आणि उद्याच्या काळात एक टीम म्हणून आता तुम्ही नव्यानं आला, जुने हे होते, मग हे नवीन हे जुने असा कुठलाही येणाऱ्या कालावधीमध्ये भेदभाव राहणार नाही. जो पक्षासाठी टाइम देईल, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी टाइम देईल, जो पक्षाच्या बरोबर या ठिकाणी पक्षाच्या प्रत्येक योजना राबवेल, पक्षाचं काम हे सर्वसामान्य जनतेचं काम म्हणजे पक्षाचं काम समजून काम करेल, असा प्रत्येक जण त्या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये भाजपचा कार्यकर्ता, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता, नेता बनल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विलास शेळके यांच्यासोबत शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते परशुराम शेळके, दीपक शेळके, विजय पाटील, संतोष म्हात्रे, राजेंद्र शेळके, दिनेश शेळके, नवनाथ पारिंगे, मंगेश नाईक, अनिल नाईक, संजू नाईक, राजा नाईक तसेच शेका पक्षाच्या उत्तर भारतीय सेलचे चंद्रशेखर चौहान, कमलेश चौहान, अजित चौहान, अमित चौहान, हिरालाल चौहान, रामचंद्र वर्मा, बापू केजळे, अविनाश देसाई, राजेंद्र राजे, किशोर भंडारी, ज्ञानदेव मोरे, संजय मोरे, विजय पंजाबी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेका पक्षाचा रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, यतीन पाटील, अंकुश ठाकूर, भाईशेठ पाटील, सदाशिव पाटील, बाळाराम पाटील, एकनाथ मोकल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा पक्षप्रवेश राजकीय दृष्टीने महत्त्वाचा ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या आजच्या महायुतीच्या आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जे कार्य आणि आपले पनवेलचे कार्यसम्राट आमदार यांचे हे पनवेल तालुक्यामधील असलेले कार्य याला उच्चरित होऊन आज आदाई ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे शेतकरी आमदार पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश आहे. खऱ्या अर्थाने आपण बघितलं की हा पनवेलचा विकास ज्यांनी केला असेल तर आपण सांगू शकतो की सन्माननीय आमदार प्रशांतदाच्या माध्यमातून आपल्या पनवेलचा विकास झालेला आहे. आज आपण बघितलं असेल की आदईमध्येही आज जी कामं होत आहेत, DPDC असो, 15-25 असो, आमदार निधी असो, यांच्या माध्यमातूनच आज आपल्या गावांमध्ये विकास होत आहे. तो सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्यामुळे होते आणि भारतीय जनता पार्टीच्यामुळे होते. हे सगळ्यांनी आपण दोघं सांगितलं. आज ज्यांचा खरं प्रवेश होत आहे ते ह्या कामालाच उद्देशून होणारा प्रवेश आहे. आपण बघतोय की या विकासाची गंगा आपल्या आदाय गावात अजून चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आज परशुराम सुदाम शेळके असतील की विलास परशुराम शेळके हे माजी उपसरपंच आहेत आणि ह्याच्या पहिले पण ते मला वाटतं महादेव शेळके जेव्हा सन्माननीय सरपंच होते आपले तेव्हा तेही उपसरपंच होते. म्हणजे खऱ्या अर्थाने परत ते आपली घर वापसी आपल्या पक्षामध्ये होत आहे. त्यांचं आज आपल्या पक्षामध्ये स्वागत सन्माननीय आमदार साहेब करतील.